चला तर आज आपण नवीन टॉपिक सुरू करतो आहोत जो तुमच्या 11th क्लास एनसीईआरटी मध्ये आहे. दॅट इज न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. या चॅप्टर मध्ये आपण लोअर स्टँडर्ड्स मध्ये तसेही तुम्ही शिकलेले आहात की व्हेरियस काइंड्स ऑफ स्पेशलाइज स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट इन युअर नर्वस सिस्टम. राईट, नर्वस सिस्टम ही कुठल्या कुठल्या प्रकारची असते त्याचं इंट्रोडक्शन सुद्धा तुम्हाला लोअर स्टँडर्ड मध्ये होतंच. आणि आता आपण थोडंसं इन डिटेल जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन अगोदर आपण समजून घेऊ व्हॉट इज कंट्रोल अँड व्हॉट इज कोऑर्डिनेशन. कंट्रोल मीन्स सिम्पली रेग्युलेशन. कुठलीही ऍक्टिव्हिटी असेल, देर आर व्हेरियस लाईफ प्रोसेसेस विच आर टेकिंग प्लेस इन युअर बॉडी. आता वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस तुमच्या बॉडीमध्ये होत आहेत. फॉर एक्झाम्पल, डायजेशन इज देअर, रिस्पिरेशन इज देअर, सर्क्युलेशन इज देअर. फॉर एक्झाम्पल, तशा भरपूर साऱ्या लाईफ प्रोसेस तुमच्याकडे आहेत. येस, तर या सगळ्या लाईफ प्रोसेसेस ह्या एक दुसऱ्याला कोऑर्डिनेट करून फंक्शन करतात. तर ह्या लाईफ प्रोसेसेस जेव्हा बॉडीमध्ये फंक्शन करतात तर त्यांचा एक सिंक्रोनाइज मॅनर असणं गरजेचं आहे. त्यांचं फंक्शन इट शुड बी सिंक्रोनाइज्ड. तर ते सिंक्रोनाइज करण्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये ज्या सिस्टम्स प्रेझेंट असतील तर बेसिकली देर आर टू टाइप्स ऑफ सिस्टम्स. राईट, तर त्याच्यापैकी एक सिस्टम म्हणजे न्यूरल कंट्रोल अँड अनदर सिस्टम इज हॉर्मोनल कंट्रोल किंवा त्याला आपण केमिकल कंट्रोल सुद्धा म्हणतो. नाउ कोऑर्डिनेशन म्हणजेच काय? कोऑर्डिनेशन म्हणजे देर इज अ इंटरॅक्शन बिटवीन डिफरंट सिस्टम्स अँड देअर फंक्शन इज इन सिंक्रोनाइज्ड मॅनर. त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेशन. राईट, आणि कंट्रोलचं आपण बोललोच की रेग्युलेशन ऑफ डिफरंट फिजिओलॉजिकल प्रोसेसेस. तर न्यूरल कंट्रोल आणि हॉर्मोनल कंट्रोल हे दोन कंट्रोल सिस्टम तुमच्या बॉडीमध्ये आहेत. त्याच्यापैकी न्यूरल कंट्रोल काय करणार? न्यूरल कंट्रोल इट प्रोव्हाइड्स पॉइंट टू पॉइंट कनेक्शन इन युअर बॉडी. पूर्ण बॉडीमध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ नेटवर्क ऑफ हायली स्पेशलाइज सेल्स अँड दोज हायली स्पेशलाइज सेल्स इन युअर बॉडी आर टर्म्ड ॲज न्यूरॉन्स. फक्त ह्युमन बिईंगच्याच बॉडीमधल्या म्हणत नाही आपण, तर इन्क्लुडिंग ऑल ऑर्गॅनिझम, सर्व ॲनिमल्समध्ये जी स्पेशलाइज सेल प्रेझेंट असेल आणि विच कंट्रोल्स ऑर विच मेक्स युअर नर्वस सिस्टम अँड दॅट इज दॅट स्पेशलाइज स्ट्रक्चर इज कॉल्ड एज न्यूरॉन. फरक इतकाच असेल की डिफरंट ऑर्गॅनिझममध्ये डेव्हलपमेंट ऑफ नर्वस सिस्टम वुड बी डिफरंट. लोअर ऑर्गॅनिझम्समध्ये नर्व नेटच्या स्वरूपातच असेल, लाईक हायड्रा, आपण ते बघूच. वेल, आणि जसं जसं आपण किंगडम फायलम हा स्टडी केलेला आहे, किंगडम ॲनिमल, तर ॲनिमल किंगडम मध्ये जसं जसं पोरिफेरन्स टू कॉर्डेट्स पर्यंत आपण मूव्ह करतो, पुढे पुढे जातो, तर देर इज अ डेव्हलपमेंट इन नर्वस सिस्टम. राईट, तर नर्वस सिस्टम मध्ये आपण सांगितलंय की ह्युमन नर्वस सिस्टम जर आपण कन्सिडर केली, चला आपण पुढे जाऊ. पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की आपण सांगितलं स्पेशलाइज स्ट्रक्चर दॅट इज न्यूरॉन इज प्रेझेंट. आता न्यूरॉनच्या स्ट्रक्चर बद्दल, न्यूरॉनच्या नंबर बद्दल जर आपण बोललो तर देर इज प्रेझेन्स ऑफ अराउंड 100 बिलियन, 100 बिलियन पेक्षा जास्त न्यूरॉन्स तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतील. मोर दॅन 100 बिलियन. राईट, अँड देर इज अ पॉइंट टू पॉइंट कनेक्शन ॲज वी हॅव मेन्शन अर्लियर. राईट, आणि एव्हरी न्यूरॉन, each neuron is connected to 25,000 न्यूरॉन्स. एक न्यूरॉनचं कनेक्शन किती न्यूरॉन सोबत असणार? 25,000 न्यूरॉन्स. राईट, क्लिअर आहे इथपर्यंत? आता आपण काय बघू की डिफरंट ऑर्गॅनिझम्स मध्ये यांचं कॉन्स्टिट्यूशन, नर्वस सिस्टमचं कॉन्स्टिट्यूशन हे कुठल्या प्रकारे झालेलं आहे. वेल, तर त्याच्यामध्ये लोअर ऑर्गॅनिझम्स मध्ये आपण बोलू. फॉर एक्झाम्पल, इथे आपण पोरिफेरन्स दाखवले. पोरिफेरन्स मध्ये देर इज अ नो ऑर्गॅनाइज तर सोडास, पण त्याच्यामध्ये नर्वस सिस्टम हा आपण त्याला उल्लेख करू शकत नाही. जस्ट सेन्सरी स्ट्रक्चर, सेन्सरी म्हटल्यापेक्षा स्टिम्युलेटिंग स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट. राईट, दुसरं आपण हायड्राचं एक्झाम्पल घेऊ. इथे आपण हायड्रा लिहिलंय. तर हायड्रा म्हणजे सिलेंट्रेट. त्यांच्यामध्ये सरळ सरळ दिस इज अ नर्व नेट. हे न्यूरॉन्सचं नेटवर्क पूर्ण त्यांच्या बॉडीमध्ये पसरलेलं आहे. देर इज ऍब्सेन्स ऑफ युअर ब्रेन. क्लिअर? जसंच आपण पुढे जातो किंगडम ॲनिमलियामध्ये, तर त्याच्यामध्ये प्लेट हेल्मिंथिस बघा. आता प्लेट हेल्मिंथिस मध्ये थोडंसं त्याच्यापेक्षा मॉडिफिकेशन झालेलं आहे नर्वस सिस्टम मध्ये. दॅट मॉडिफिकेशन म्हणजे काय? देर इज अ प्रेझेन्स ऑफ दिस आय स्पॉट्स. हे सेन्सरी स्ट्रक्चर्स त्याच्यामध्ये डेव्हलप झाले. त्याच्यानंतर आपण सांगितले ब्रेन सुद्धा त्यांच्यामध्ये इथे शो केलाय ब्लू कलर मध्ये. ब्रेन सुद्धा त्यांच्यामध्ये आलाय. आणि नर्व कॉर्ड्स आर प्रेझेंट. दीज नर्व कॉर्ड्स आर ऑल्सो प्रेझेंट इन युअर प्लेट हेल्मिंथिस. आणि हे दोन नर्व ट्रॅक जे असतील किंवा नर्व कॉर्ड्स असतील तर त्यांना कनेक्ट करणारे ट्रान्सवर्स नर्व सुद्धा त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. इट मीन्स जसं जसं आपण पुढे पुढे जाणार कुठल्या किंगडम मध्ये, किंगडम ॲनिमलियामध्ये,
तशी तशी इम्प्रुव्हमेंट किंवा मॉडिफिकेशन त्यांच्या नर्वस सिस्टम मध्ये आपल्याला दिसणार. राईट. नेक्स्ट, इन्सेक्ट्स मध्ये जर आपण बोलू तर इन्सेक्ट्स मध्ये थोडीशी बऱ्यापैकी मॉडिफाय झालेली नर्वस सिस्टम प्रेझेंट असेल. म्हणजेच fairly well developed nervous system is present in your insects, and it has a small brain, eyes, eye spots and statocysts. बॅलन्सिंग स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, सेन्सरी स्ट्रक्चर, देन आय स्पॉट्स प्रेझेंट आहेत, आई स्मॉल ब्रेन सुद्धा त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, आणि सेन्सरी टेंटॅकल्स, दे शो प्रेझेन्स ऑफ सेन्सरी टेंटॅकल्स इव्हन. राईट. आणि केमिकल रिसेप्टर सुद्धा त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतील. तर हे झालं इन्सेक्ट बद्दल. तसं थोडंसं पुढे गेलं तर इकायनोडर्मॅट मध्ये सुद्धा there is a presence of brain and radiating nerve fibers are there. Clear to all? आता हे झाल्यानंतर आणि there is a highly specialized nervous system or highly modified nervous system in human being, right? So we will move to the human neural system. तर human neural system, ठीक आहे. ह्युमन न्यूरल सिस्टम मध्ये आपल्याला काय बघायचं की त्यांचे टाइप्स किती आहेत. लोअर स्टँडर्ड्स मध्ये प्रिव्हियस क्लासेस मध्ये यू हॅव स्टडीड दॅट देयर इज अ सेंट्रल नर्वस सिस्टम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टम. Well, now this central nervous system is constituted of, it is made up of, कशाने बनलेली आहे? It is made up of your, where it is? Well, basically there are two types, central nervous system and peripheral nervous system. तर सेंट्रल नर्वस सिस्टम कशाने बनलेली आहेत आपण बोललो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इट इज मेड अप ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. या दोन ऑर्गन्सनी जी स्पायनल कॉर्ड, या दोन ऑर्गन्सनी बनलेली जी सिस्टम असेल त्याला आपण म्हणू सेंट्रल नर्वस सिस्टम. आणि त्याचं फंक्शन काय असणार तर सेन्सरी इनपुट्स ऍक्सेप्ट करणे, त्याचं इंटरप्रिटेशन करणे आणि रेग्युलेटिंग रिस्पॉन्स सेंड करणे, म्हणजे ट्रान्समिशन ऑफ इम्पल्सेस. राईट. रेग्युलेटरी इम्पल्सेस आय मीन. तर हे झालं तुमचं ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, ज्याच्यापासून काय बनलंय तुमचं सेंट्रल नर्वस सिस्टम बनलंय. वेल, हे तुम्हाला याच्याशी तुम्ही फॅमिलियर आहात. राईट. दुसरी पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये काय येणार आपण इथे थोडंसं मेन्शन करू. पेरिफेरल नावामध्येच आहे. पेरिफेरल मीन्स अवे फ्रॉम सेंटर, सेंटर पासून बाजूला पसरलेली. तर पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये आपण काय सांगणार, पेरिफेरल नर्वस सिस्टम. तर याच्यामध्ये बेसिकली दोन टाइपच्या नर्वस सिस्टम्स येतील. यांच्यामध्ये नर्व्स ज्या प्रेझेंट असतील की दोज नर्व्स विच शो असोसिएशन विथ द सेंट्रल नर्वस सिस्टम, दॅट मीन्स युअर ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्डशी असोसिएट असणाऱ्या ज्या सगळ्या नर्व्स असतील त्या कुठे स्प्रेड झालेल्या असतील, त्या पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये स्प्रेड झालेल्या असतील. आणि बेसिकली दोन टाइपचे न्यूरॉन्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतील, ऍफरंट न्यूरॉन्स अँड इफरंट न्यूरॉन्स. सी, त्यालाच म्हणू आपण ऍफरंट फायबर्स अँड इफरंट फायबर्स. इथे लिहिलेलं आहे आपण नर्व फायबर्स ऑफ द पीएनएस आर ऑफ टू टाइप्स. आता नर्व फायबर म्हणतोय आपण इथे, तर नर्व फायबर ऍक्च्युअली ही टर्म पुढे गेल्यानंतर न्यूरॉनच्या स्ट्रक्चर मध्ये आपण बघू इथे कशाला म्हणतात. तर आताच बोलू आपण. दॅट इज एक्झॉन इज टर्म्ड एज नर्व फायबर. And axon is the or nerve fiber is the functional unit of your neuron. Well, तर काय सांगितलं आपण पेरिफेरल नर्वस सिस्टम, त्याच्यामध्ये दोन टाइपचे फायबर्स आहेत, ऍफरंट फायबर्स आणि इफरंट फायबर्स. याच्यापैकी ऍफरंट फायबर्सचं फंक्शन काय असणार की ऍफरंट फायबर इट विल कॅरी इम्पल्सेस, इट विल कॅरी इम्पल्सेस फ्रॉम organ to organs to CNS. ठीक आहे. ऑर्गन पासून कुठला तरी सेन्सरी परसेप्शन घेणे, सेन्सरी स्टिम्युलस घेणे आणि त्याला सीएनएस पर्यंत पोहोचवणे. दॅट इज द फंक्शन ऑफ ऍफरंट फायबर्स. अँड इफरंट फायबर्स, ई एक्झिट म्हणजे त्यापासून निघणार, बाहेर निघणार. तर इट कॅरीज मोटर सिग्नल्स, इट कॅरीज मोटर सिग्नल्स फ्रॉम CNS टू ऑर्गन्स. वेल, तर याला म्हणू आपण तुमचे इफरंट फायबर्स. क्लिअर टू ऑल? राईट. Now, this PNS is divided into two divisions, that is somatic neural system and autonomous nervous system. आपण इथे लिहू somatic nervous system, शॉर्ट मध्ये लिहितो मी somatic nervous system and autonomous nervous system. Autonomous nervous system. Well, complete लिहितो चला. And autonomous nervous system. And this autonomous nervous system is further divided into sympathetic nervous system, sympathetic nervous system and parasympathetic nervous system. या सर्व सिस्टम्स आपण इन डिटेल समोरच्या लेक्चर मध्ये बघू किंवा जसं जसं आपण पुढे जाणार तसे त्याला कव्हर करत चलू. तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. वेल, तर पीएनएस कशामध्ये डिवाइड केलं आपण, सिम्पॅथेटिक न्यूरल सिस्टम अँड पॅरासिम्पॅथेटिक न्यूरल सिस्टम. नेक्स्ट,
दिस ऑटोनॉमस नर्वस सिस्टम आपण ऑलरेडी मेन्शन केलं आहे की इट इज अगेन डिव्हिजिबल इंटू टू, दॅट इज सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. वेल क्लिअर टू ऑल. आता आपण वन बाय वन सेंट्रल नर्वस सिस्टम, पेरिफेरल नर्वस सिस्टम आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टम यांची स्टडी करूयात. राईट. ओके. आता जाऊत आपण सांगितलंय की स्पेशलाइज स्ट्रक्चर दॅट इज न्यूरॉन that makes your nervous system and nervous system functions with the help of that neuron, and that is why that neuron's specialized structure, that is neuron, is considered as structural and functional unit of your nervous system. Well, so we'll start with the nervous tissues. आता various kinds of nervous tissues or simply nervous tissues are present in your nervous system. तर त्यांचं nervous system, entire nervous system of your body, it is made up of ectoderm or it is ectodermal in origin. What does that mean? त्याचा मिनिंग काय होतो? याचा मिनिंग हा होतो की एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंटमध्ये जेव्हा गॅस्ट्रुलाचं फॉर्मेशन होतंय, म्हणजे मॉर्फोजेनेटिक मुवमेंट्स ऑफ दिस मुवमेंट ऑफ दी जर्मायनल लेयर्स, आय मीन एक्टोडर्म, एंडोडर्म अँड मिझोडर्म, त्या चॅप्टरमध्ये ते सुद्धा पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. एक्टोडर्म कसा तयार होतो, एंडोडर्म कसा होतो आणि त्याच्यापासून कुठले फ्युचरमध्ये बॉडीचे पार्ट्स तयार होणार किंवा तुमचा मिझोडर्मचे पार्ट्स कुठले असतील. ठीक आहे. तर एक्टोडर्मल हा ओरिजिन कुणाचा असेल, नर्वस टिश्यूजचा ओरिजिन असेल, म्हणजे एंटायर नर्वस सिस्टम इज मेड अप ऑफ एम्ब्रायोनिक एक्टोडर्म. त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे. वन एक्सेप्शन इज देअर, मायक्रोग्लायल सेल्स. समोर उल्लेख झाला तर आपण बघूच. मायक्रोग्लायल सेल्स, दीज आर मेड अप ऑफ मिझोडर्म और दीज आर मिझोडर्मल इन ओरिजिन. क्लिअर. वेल, आता यांचं डिव्हिजन आपण करू न्यूरल टिश्यूजचं. सो न्यूरल टिश्यूज आर बेसिकली डिव्हिजिबल इनटू two types, that is neuron and neuroglia cells. ठीक आहे. तर याच्यापैकी न्यूरॉन ही सेल कशी असणार आहे? न्यूरॉन इज युअर एक्साइटेबल सेल, लाईक युअर मसल सेल्स. मसल सेल्स मध्ये आपल्याला माहिती आहे कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन्स और कॉन्ट्रॅक्टाइल सेल्स आर प्रेझेंट विच हेल्प इन कॉन्ट्रॅक्टिलिटी अँड रिलॅक्सेशन ऑफ युअर मसल्स. क्लिअर. इन द सिमिलर वे हिअर इज ऑल्सो प्रेझेन्स ऑफ, इथे सुद्धा न्यूरॉन ही एक्साइटेबल टिश्यू म्हणून काम करेल, सो दॅट it would be excited, it would generate impulse and it would carry that impulse to another neurons, and thereby entire nervous system would function in synchronized way. Clear that? Well, the neuron is an excitable cell, that is first tissue of your nervous, first type of nervous tissue, and second is your glia cells, त्याला neuroglia cells म्हणू आपण, which are non excitable. त्या एक्साइट होत नाहीत किंवा त्यांचं इम्पल्सच्या कंडक्शन मध्ये, ट्रान्समिशन मध्ये त्यांचा रोल नसेल. क्लिअर. वेल, न्यूरॉन्सला फर्दर आपण दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करू. त्याचा एक पार्ट असेल सायटोन किंवा सेल बॉडी. सायटोन म्हणा तुम्ही त्याला किंवा सेल बॉडी म्हणा, और इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज पेरिकॅरिओन. पेरिकॅरिओन सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. वेल, पेरिकॅरिओन, कॅरिओन मीन्स न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आजूबाजूला जे सराउंडिंग मेम्ब्रेन असेल आणि त्यांनी जे स्ट्रक्चर तयार होईल त्याला तुम्ही पेरिकॅरिओन म्हणू शकता, की इन सिंपल लँग्वेज दॅट इज सायटोन और सेल बॉडी. दुसरा त्याचा पार्ट जो असेल तर त्याला म्हणू आपण प्रोसेसेस ऑफ न्यूरॉन्स. तर कुठल्या प्रोसेसेस न्यूरॉनच्या प्रेझेंट असतील? ठीक आहे ना. तर न्यूरॉन्सच्या ज्या प्रोसेसेस असतील त्या प्रोसेसेस म्हणजे एक असेल लॉंग प्रोसेस विच वुड बी हायली ब्रांच्ड अँड दॅट इज अ डेंड्रॉन. ठीक आहे. आणि याचे ब्रांच स्ट्रक्चर्स जे असतील त्या ब्रांच स्ट्रक्चरला तुम्ही सिम्पली म्हणणार डेंड्राइट्स. वेल, आणि जी शॉर्ट प्रोसेस असेल याला लिहू आपण, दिस इज शॉर्ट, सॉरी, this is longest process and this is highly branched, having dendrite structures. The axon is the longest process and both these cells, these dendron as well as axons, these are cumulatively it could be termed as neurites. म्हणजे in short ज्या न्यूरॉनच्या प्रोसेसेस आहेत तर त्याला तुम्ही काय म्हणणार? न्यूराइट्स म्हणणार. न्यूराइट्स म्हणजेच परत एकदा आपल्याला ब्रीफ करू. देर आर बेसिकली टू टाइप्स ऑफ सेल्स इन द टू टाइप्स ऑफ नर्वस टिश्यूज, आय मीन. आणि पहिली त्याच्यामधली एक्साइटेबल जी की न्यूरॉन असेल आणि नॉन एक्साइटेबल जी की न्यूरोग्लाया. वेल, न्यूरॉनला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं, सायटॉन, सेल बॉडी और पेरिकॅरिओन वन अँड सेम, आणि दुसरं म्हणजे न्यूराइट्स म्हणजे प्रोसेसेस ऑफ न्यूरॉन. त्याच्यापैकी जी हायली ब्रांच प्रोसेस असेल दॅट इज युअर डेंड्रॉन, म्हणजे त्या ब्रांच प्रोसेसेसला आपण म्हणलो डेंड्राइट्स, आणि दुसरी असेल लॉंगेस्ट प्रोसेस आणि यालाच आपण ह्या म्हणतो ॲक्झॉन. ॲक्झॉन और त्याला आपण परत म्हणू शकतो नर्व फायबर. क्लिअर आहे. तर ह्या झाल्या तुमच्या बेसिक टाइप्स ऑफ न्यूरल टिश्यूज. चला पुढे जाऊ. आता नॉन एक्साइटेबल सेल्स पासून आपण स्टार्ट करू. वेल, आपण सांगितलंय एक्साइटेबल आणि नॉन एक्साइटेबल दोन टाइपच्या सेल आहेत.
त्याच्यापैकी आता नॉन एक्साइटेबलची स्टडी आपण अगोदर करू. त्यापूर्वी आपण याला थोडंसं मी याला बाजूला घेतो. वेल, ठीक आहे. तर नॉन एक्साइटेबल सेल्स मध्ये पहिला टाईप आपण बघू एपेंडायमल सेल्स. वेल, एपिंडायमल सेल्स. आता एपिंडायमल सेल्स हे तुम्ही मे बी किंवा समोरच्या पार्टमध्ये आपण त्याला स्पायनल कॉर्ड जेव्हा स्टडी करू तर त्याचा जो न्यूरल कॅनल असेल तर न्यूरल कॅनल मध्ये ज्या सेल्स प्रेझेंट असतात त्यांना आपण एपिंडायमल सेल्स म्हणतो, राईट. तर ह्या एपिंडायमल सेल्स कशा असतात, त्यांचं फंक्शन काय ते आपण बघू. तर एपिंडायमल सेल्स दीज आर, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक जर बघायचे असले आपल्याला तर इट इज कॉलिमनार सेल. कशी सेल असेल? दिस इज कॉलिमनार सेल, कॉलम शेपची सेल असणार आहे. अँड इट हॅज ब्रश बॉर्डर्स, त्याला ब्रश बॉर्डर्स सुद्धा असतील. वेल, ब्रश बॉर्डर सोबतच इट शोज प्रेझेन्स ऑफ सिलिया. सिलिया सुद्धा यांच्यामध्ये प्रेझेंट असते. मग यांचं फंक्शन काय किंवा यांचं स्ट्रक्चर आपण रफ स्ट्रक्चर काढून घेऊ. दिस इज कॉलिमनार सेल, कॉलम लाईक सेल विथ युअर ब्रश बॉर्डर्स अँड ऍट द बॉटम देर इज अ प्रेझेन्स ऑफ कॉलिमनार सेल. मध्ये माहिती आहे तुम्हाला न्यूक्लियस हा जो नॉर्मली कुठे प्रेझेंट असतो तर त्यांच्या बेसमध्ये प्रेझेंट असतो. आणि याच्याच पासून असे बाहेर पडणारे स्ट्रक्चर्स असतील त्याला म्हणून आपण सिलिया. तर या एपिंडायमल सेलचं फंक्शन्स काय? तर फंक्शन ऑफ एपिंडायमल सेल इज टू रिलीज और सिक्रेट ECF, CSF, extremely sorry, CSF. To secrete CSF is the function of ependymal cell. To secrete CSF. What is the long form of CSF? Cerebrospinal fluid. सेरेब्रोस्पायनल मिनिंग नावामध्येच बघा, त्याला जर तुम्ही ब्रेक केलं, डिसेक्ट केलं, सेपरेट केलं तर तुम्हाला कळेल की इट इज प्रेझेंट बोथ इन युअर ब्रेन एज वेल एज स्पायनल कॉर्ड. सेरेब्रम इज अ पार्ट ऑफ ब्रेन, स्पायनल कॉर्ड, आणि त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारी फ्लुइड म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ठीक आहे. सो दिस इज द फंक्शन ऑफ एपेंडायमल सेल. सी, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत सर्वच तुमच्या एनसीईआरटी मध्ये सापडतील असं नाही. फक्त हा कॉन्सेप्ट तुमच्या नर्वस सिस्टमचा पूर्ण कॉन्सेप्ट तुम्हाला डिटेलमध्ये समजावा, त्याचे बेसिक्स क्लिअर व्हावे. दॅट इज वाय वी आर मेन्शनिंग these additional points under this heading, right? Second non-excitable cell is microglial cell, and this microglial cell, याला मी कॉलम टाकतोय. This is the smallest cell. Smallest cell. Non-excitable cells त्या चार टाईपच्या आहेत. आपण बोललो एपिंडायमल सेल, मायक्रोग्लायल सेल, ॲस्ट्रोसाइट्स, शॉन सेल्स और ऑलिगोडेंड्राइट्स. तर ह्या चार पैकी सगळ्यात जी स्मॉल असेल तर दॅट इज युअर मायक्रोग्लायल सेल्स. आणि नेचर वाईज जर तुम्ही म्हणाल तर नेचर वाईज इट ऍक्ट ॲज WBCs, म्हणजे पर्टिक्युलरली मोनोसाइट्स और मॅक्रोफाजेस सारखं यांचं फंक्शन असेल. मोनोसाइट्स और मॅक्रोफाजेस म्हणजेच दीज आर स्कॅव्हेंजर्स ऑफ CNS. आपण म्हणू शकतो याला दीज आर स्कॅव्हेंजर्स ऑफ CNS. आता स्कॅव्हेंजर म्हणजेच काय? जे की फॅगोसायटोसिस करणार आणि जे काय तुमचे एंगल्फ केलेले, खाऊन टाकलेले जे फॉरेन मटेरियल असेल त्यांचं काय करणार? त्यांचं किलिंग प्रोसेस करणार, त्यांना स्कॅव्हेंज करणार, त्यांची सफाई करून टाकणार. म्हणून यांना म्हणतो आपण स्कॅव्हेंजर्स ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम. आणि दीज आर फॅगोसायटिक इन ऍक्शन. कशा सेल्स असतील या? फॅगोसायटिक इन फंक्शन. वेल, फॅगोसायटोसिस आपण सेल चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये बघितलेला आहे. वेल, फॅगोसायटोसिस म्हणजेच काय की एखादं मटेरियल असेल त्याला आपल्या बॉडीमध्ये लाईक अमिबाला कुठलाही एक पर्टिक्युलर शेप नसतो आणि त्यांचे शेप ते चेंज करत असतात. सिमिलरली फॅगोसायटिक सेल सुद्धा त्यांचा शेप चेंज करतील आणि फॉरेन बॉडीला आतमध्ये एंट्री करू देतील आणि विथ द हेल्प ऑफ डिफरंट एन्झाइम्स, लायटिक एन्झाइम्स, त्यांचं ते किलिंग करतील. तर अशा सेल्स म्हणजे तुमच्या मायक्रोग्लायल सेल्स विच आर द स्मॉलेस्ट वन, राईट. सो दिस वॉज युअर सेकंड टाईप. थर्ड टाईप मध्ये आपण बोलतो ॲस्ट्रोसाइट. दीज आर द लार्जेस्ट वन. सगळ्यात मोठे या चार टाईप मध्ये ज्या असतील तर त्या म्हणजेच कोण? ॲस्ट्रोसाइट्स. नेम इटसेल्फ इंडिकेट्स. त्यांचं नाव काय दाखवतंय तुम्हाला? ॲस्ट्रो मीन्स स्टार लाईक. These are star shaped. These cells are star shaped, right? Now, what is the function of your astrocytes, right? Or which function is assigned to these astrocytes? And that function is to form triple B, BBB. The function is to form BBB, triple B म्हणू आपण याला, and long form of which is blood brain बेरियर. आता याचा मिनिंग काय होतो? सी, तुमच्या सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये आर्टरीज आहेत. आर्टरीजच्या आर्टेरियोल्स म्हणतात. आर्टेरियोल्स पासून कॅपिलरीज आहेत की विच आर पोरस, की ज्यांना पोर्स आहेत, छिद्र आहेत. आणि
These capillaries are the site of exchange of nutrients or any type of material. जेव्हा ह्या कॅपिलरीज तुमच्या ब्रेनमध्ये पोहोचतात तर ब्रेनमध्ये ह्या तुमच्या सर्क्युलेशनमध्ये किंवा तुमच्या त्या ब्लडमध्ये काय काय प्रेझेंट असणार, ऑल टाईप ऑफ युजफुल एज वेल एज हार्मफुल सबस्टन्सेस आर प्रेझेंट इन युअर ब्लड स्ट्रीम, राईट. आणि त्यांचा एक्सचेंज कुठे होतोय तर कॅपिलरीमध्ये होतोय. मग काही जे न्यूरोटॉक्सिक सबस्टन्सेस असतील किंवा काही इन्फेक्टिव्ह एजंट्स असतील ते सुद्धा ब्लड कॅपिलरीमधून जेव्हा त्या ब्रेनमध्ये पोहोचतील तर तिथे रिलीज करणार. म्हणजेच काय होणार, तुमच्या ब्रेनला इन्फेक्शन होईल. आणि as you can understand, brain is very delicate organ of your body and which is the controlling system. If it gets infected, जर त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालंय आणि त्याची इन्फेक्शन झाली तरी सुद्धा ते क्लिअर होणे इट इज नॉट दॅट इझी पार्ट. क्लिअर. मग त्यांना या इन्फेक्शन्स पासून किंवा टॉक्सिन्स पासून वाचवण्यासाठी त्या कॅपिलरीज मध्ये आणि ब्रेन मध्ये देअर शुड बी सम बेरियर, देअर शुड बी सम ऑब्स्टॅकल, अँड दॅट ऑब्स्टॅकल ऑर हिंड्रन्स इट इज फॉर्म्ड बाय ॲस्ट्रोसाइट्स. फॉर एक्झाम्पल मी रफ असं करतोय, याला दाखवतोय दिस इज युअर ब्रेन, आपण इथे लिहू, अँड सपोज दिस इज अ ब्लड कॅपिलरी. ही ब्लड कॅपिलरी इथे आहे अँड इट शोज प्रेझेन्स ऑफ पोर्स. ठीक आहे. तर याच्यामधले न्यूरोटॉक्सिक मटेरियल किंवा इन्फेक्टिव्ह एजंट्स ब्रेन मध्ये डायरेक्टली एंट्री करू नये म्हणून या ॲस्ट्रोसाइट्स इथे अशा मध्ये प्रेझेंट असतील. ठीक आहे. सो दीज ॲस्ट्रोसाइट्स विल बी प्रेझेंट इन बिटवीन दिस टू ऑर्गन्स. म्हणजेच त्यांनी काय तयार केला, बेरियर तयार केला. म्हणून ब्लड ब्रेन बेरियर तयार करण्याचं काम तुमच्या ॲस्ट्रोसाइट्स असेल. फोर्थ टाईप, चौथ्या टाईपला बघू आपण, युअर शॉन सेल्स ऑर ऑलिगोडेंड्रोसाइट्स. आता शॉन सेल्स किंवा ऑलिगोडेंड्रोसाइट्स या दोघांचंही फंक्शन काय असणार, एकाचं पीएनएस मध्ये असेल, एकाचं सीएनएस मध्ये असेल. तर मायलिन शीथ फॉर्मेशन इज द फंक्शन ऑफ शॉन सेल्स. लिहू आपण इथे मायलिन शीथ फॉर्मेशन. आता मायलिन शीथ कोणाचा पार्ट आहे, ही टर्म तुम्हाला निश्चितपणे लोअर स्टँडर्ड मध्ये होतीच. एक्झॉनच्या भोवती जे एक फॅटी मटेरियलचं इन्सुलेटिंग स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण म्हणतो मायलिन शीथ, राईट. एक तर स्पिंगोमायलिन्सने तयार होईल किंवा फॉस्फोलिपिड्सने तयार होईल. तर मायलिन शीथचं फॉर्मेशन करणे दॅट इज द फंक्शन ऑफ शॉन सेल्स. काय म्हटलं आपण, मायलिन शीथ फॉर्मेशन इन पेरिफेरल नर्वस सिस्टम, इट इज द फंक्शन ऑफ शॉन सेल. लक्षात घ्यायचंय कारण या शॉन सेल्स तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये ऍबसेंट असतील, हेही मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आणि ज्या आता काय झालंय की शॉन सेलनी पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये मायलिन शीथ तयार केली. आता मायलिन शीथ ज्या न्यूरॉन्सच्या भोवती असणार त्याला आपण मायलिनेटेड न्यूरॉन्स म्हणतो फॉर फास्टर कंडक्शन ऑफ युअर इम्पल्सेस. पण तुमच्या जी सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये असेल, आपण सांगितलं की शॉन सेल्स आर ऍबसेंट इन युअर सेंट्रल नर्वस सिस्टम, सो मायलिन शीथ फॉर्मेशन इज ऑल्सो रिक्वायर्ड. तर सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये मायलिन शीथ तयार करण्याचं काम कुणाला असाइन केलं जाईल तर इट वुड बी असाइन टू ऑलिगोडेंड्रोसाइट्स. आपण लिहू तिथे ऑलिगोडेंड्रोसाइट्स, ऑलिगोडेंड्रोसाइट्स फॉर्म मायलिन शीथ in central nervous system. So these are 4 types of non-excitable cells. आणि यांचे क्वांटिटी वाईज जर तुम्ही विचार केला तर टोटल नंबर जितका असेल नर्वस टिश्यूजचा तर मोर दॅन 50% टिश्यूज आर नॉन एक्साइटेबल टिश्यूज और नॉन एक्साइटेबल सेल्स, राईट. आता आपण थोडंसं ट्राय करू ही डायग्राम समजून घेण्याचा. वेल बघू आपण इथे विजिबल होतीये का, सॉरी ठीक आहे. इथे जर विजिबल असेल तर यू कुड सी दिस. ओके, लेट इट बी, जाऊ द्या याला. आपण नेक्स्ट जाऊ. वेल लास्ट पार्ट मध्ये आपण आता कव्हर केल्यात नॉन एक्साइटेबल सेल्स ऑफ युअर नर्वस टिश्यू, राईट. 2 टाइप्स आपण बघितले होते, एक तर एक्साइटेबल आणि दुसरा नॉन एक्साइटेबल. तर नॉन एक्साइटेबल मध्ये एपेंडायमल सेल्स, मायक्रोग्लायल सेल्स, युअर ॲस्ट्रोसाइट्स अँड युअर ऑलिगोडेंड्रोसाइट्स किंवा शॉन सेल्स, ह्या सगळ्या सेल्स आपण कव्हर केल्या आहेत. आता आपण बघू की एक्साइटेबल सेल और द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम अँड दॅट मीन्स युअर न्यूरॉन विच इज एक्साइटेबल सेल. ठीक आहे, एक्साइटेबल सेल. वेल already we have mentioned that it is structural and functional unit which is the longest cell of the body. as smallest cell आपण कशाला म्हणतोय की smallest cell तुमच्या बॉडीची जी असेल that cell is your sperm and largest cell is egg or ovum. Similarly neuron is the longest cell of your body and it generates and transmits nerve impulses.
काम काय असणार, एक्साइटेबल सेल आहे म्हणजे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करणार, म्हणजेच नर्व इम्पल्स जनरेशन करणार आणि त्याचं ट्रान्समिशन सुद्धा करणार. क्लिअर. तर आता याचं आपण डिटेल स्ट्रक्चर, न्यूरॉनचं डिटेल स्ट्रक्चर आपण स्टडी करू. राईट. तर या स्ट्रक्चर मध्ये ऑलरेडी आपण मेन्शन केलंय की कुठले पार्ट्स प्रेझेंट असतील. वन पार्ट विल बी युअर सायटॉन और सेल बॉडी आणि सेकंड पार्ट जो असेल त्याला म्हणायचं तुम्ही न्यूराइट्स. आपण मेन्शन केलंय न्यूराइट्स कशाला म्हणतो, न्यूराइट्स म्हणा किंवा त्याच्या प्रोसेसेस. तर प्रोसेसेस मध्ये काय तुमचा एक्झॉन, डेंड्राइट्स आणि टेलोडेंड्राइट्स ह्या त्याच्या प्रोसेसेस झाल्यात. वेल, तर आपण त्याचं स्ट्रक्चर इथे काढण्याचा प्रयत्न करू आता. वेल, थोडस मी याला मोठं घेतोय. ठीक आहे. दिस इज एक्झॉन. ठीक आहे. आणि यालाच आता इथे आपण वेगवेगळे स्ट्रक्चर दाखवू शॉर्ट मध्ये. हा झाला तुमचा, हे झालं तुमचं न्यूरॉनचं स्ट्रक्चर. याच्यामध्ये आता इथे ज्या प्रोसेसेस बाहेर पडतात त्यालाच आपण काय म्हणतोय, डेंड्राइट्स. ठीक आहे. याच्या ब्रांचेस, हे झाले डेंड्राइट्स, हे झाले टेलोडेंड्राइट्स आणि हा झाला तुमच्या सेल बॉडी. तर याच्या स्ट्रक्चर मध्ये कुठल्या कुठल्या स्ट्रक्चर प्रेझेंट असतील तर सायटोन मध्ये सेंटरला आपण घेऊ. हिअर देयर इज अ प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियस. वेल, न्यूक्लियसच्या अवतीभोवती जो प्रेझेंट असेल आपण डिफरंट शेड्स मध्ये याला दाखवू सो दॅट विल अंडरस्टँड इट प्रॉपरली. आता सेल म्हटलं की त्याच्यामध्ये सायटोप्लाझम आलाच. तर हा झाला याचा सायटोप्लाझम. आता या सायटोप्लाझम मध्ये कुठले कुठले ऑर्गेनेल्स प्रेझेंट असतात तर ऑल सेल्युलर ऑर्गेनेल्स आर प्रेझेंट इन युअर सायटोप्लाझम ऑफ सेल बॉडी एक्सेप्ट सेंट्रिओल. सेंट्रिओल वगळता सगळे सेल ऑर्गेनेल्स याच्यामध्ये प्रेझेंट असतील. तर आपण याला मेन्शन सुद्धा करू, सेंट्रिओल इज ऍबसेंट. सेंट्रिओल, बाकीचे सर्व सेल ऑर्गेनेल्स प्रेझेंट असतील, लक्षात ठेवायचंय सेंट्रिओल ऍबसेंट. आणि सेंट्रिओल ऍबसेंट आहे म्हणजेच देयर इज अ ऍब्सेन्स ऑफ सेल डिव्हिजन. आता सेंट्रिओलचं फंक्शन माहिती तुम्हाला, सेल डिवाइड करण्यामध्ये तो हेल्प करतो किंवा सेल डिव्हिजन इज बिकॉज ऑफ सेंट्रिओल, प्रेझेन्स ऑफ सेंट्रिओल. आता जर सेंट्रिओल प्रेझेंट आहे, सेल डिव्हिजन ऍबसेंट असेल तर यांचं रिजनरेशन होणार नाही. देयर इज अ नो रिजनरेशन. दिस इज द ओनली सेल ऑफ युअर बॉडी विच डू नॉट रिजनरेट. नो रिजनरेशन, नो रिजनरेशन. म्हणजे जे काय तुमचे आपण बोललो की 100 बिलियन न्यूरॉन्स आर प्रेझेंट. once they are existing in your body they cannot be, once they are damaged in case they are not regenerated. का? कारण सेंट्रिओल ऍबसेंट आहे. अदरवाइज बाकीचे सगळे सेल्युलर ऑर्गेनेल्स, माइटोकॉन्ड्रिया, गोल्गी, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, राईट, हे सर्व ऑर्गेनेल्स, रायबोझोम्स हे तुमच्या न्यूरॉन मध्ये प्रेझेंट असतील, सेल बॉडी मध्ये प्रेझेंट असतील. वेल, तर आता आपण सांगितलं की यांच्यामध्ये इयर सुद्धा प्रेझेंट आहे. ठीक आहे ना. तर इथे आपण ग्रॅन्युलर स्ट्रक्चर मी इथे शो करतो जे की तुमचा रायबोझोम आणि इयर तयार करतील आणि त्या स्ट्रक्चर्सला आपण नाव देऊ निसल्स ग्रॅन्युल्स. निसल्स ग्रॅन्युल्स. आणि या निसल्स ग्रॅन्युल्सचं दुसरं नाव त्याला आपण म्हणू शकतो टिग्रॉइड बॉडीज. काय म्हणतात त्याला? टिग्रॉइड बॉडीज. ठीक आहे. हे निसल्स ग्रॅन्युल्स फक्त सेल बॉडीमध्ये त्यांचा प्रेझेन्स शो करतील. ते एक्झोप्लाझम मध्ये ऍबसेंट असणार किंवा एक्झॉन स्ट्रक्चर मध्ये दे आर गोइंग टू बी ऍबसेंट, तिथे प्रेझेंट असणार नाही. आता अजून कुठे प्रेझेंट असतील का? येस, दे आर ऑल्सो प्रेझेंट इन युअर डेंड्राइट्स. मी आता डेंड्राइटच्या सरफेस वरती असे स्ट्रक्चर दाखवतो आणि त्यालाही तुम्ही काय म्हणणार? निसल्स ग्रॅन्युल्स म्हणणार. क्लिअर? वेल, अपार्ट फ्रॉम दिस यांच्यामध्ये अजून कुठला स्ट्रक्चर प्रेझेंट आहे? तर याला आपण काय बोललोय? याला म्हटलो आपण डेंड्रॉन आणि याच्या फाईन ब्रांचेस. तर हे झाले तुमचे टेलोडेंड्राइट्स. टेलोडेंड्राइट्स. वेल, आपण जसे जसे ऑर्गन्स बघू तसे तसे सोबत सोबत त्यांचे फंक्शनही बघून घेऊ. ठीक आहे ना. तर आता हे टेलोडेंड्राइट जे प्रेझेंट आहेत तर या टेलोडेंड्राइट वरती
काय प्रेझेंट असतात तर रिसेप्टर्स आर प्रेझेंट ऑन टेलोडेंड्राइट्स म्हणून these टेलोडेंड्राइट्स or dendrites receive impulses from the organ and it conveys the message to the central nervous system. म्हणजे रिसेप्टर यांच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याच्यामुळे ते काय करू शकणार ते त्यांचे स्टिम्युलस रिसीव्ह करू शकणार. क्लिअर? हे टेलोडेंड्राइट मध्ये झालं. निसल्स ग्रॅन्युल्स झालेत आपले डेंड्रॉन टेलोडेंड्राइट्स याच्यामध्ये प्रेझेंट असणारा न्यूक्लियस इथे नॉमेनक्लेचर करून देऊ आपण याचं. दिस इज न्यूक्लियस. आणि आपण सांगितलं की निसल्स ग्रॅन्युल्स कुणापासून तयार झाले तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रायबोसोम. हे मी इथे लिहितोय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्लस रायबोसोम यांच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होणार त्याला आपण काय बोललो निसल्स ग्रॅन्युल की जे कुठे प्रेझेंट आहेत सेल बॉडी अँड डेंड्रॉन्स. आणि तुमच्या एक्झॉन मध्ये प्रेझेंट आहेत का? नो, इन एक्झॉन दे आर ऍबसेंट. वेल अपार्ट फ्रॉम दॅट ठीक आहे. आता हे सेल बॉडी बद्दल झालंय. आता आपण मायलिन शीट कडे येऊ, सॉरी एक्झॉन कडे येऊ. तर एक्झॉनचे एक एक स्ट्रक्चर आपण काढू. जातात एक्झॉन वरती देर इज अ प्रेझेन्स ऑफ सम इंटरप्टेड स्ट्रक्चर्स अँड दोज इंटरप्टेड स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज मायलिन शीथ. काय म्हणायचंय त्याला? मायलिन शीथ तुम्ही त्याला म्हणणार. आता आपण हे सांगितलं की मायलिन शीथ ही कोण तयार करतो आणि कोणत्या ठिकाणी तयार करतोय तर इट इज द फंक्शन ऑफ शॉन सेल्स. कोण तयार करतं याला? शॉन सेल्स तयार करतात. कुठे? पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये. आणि सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये जर मायलिन शीथ तयार करायची असेल तर दॅट इज द फंक्शन ऑफ ऑलिगोडेंड्रोसाइट्स. ठीक आहे. वेल तर ही काय झाली तुमची मायलिन शीथ. आता एक्झॉन जर आलाय तर एक्झॉन मध्ये ऑब्व्हियसली काय येणार त्याचा एक्झोप्लाझम येणार. बरोबर? मग तो एक्झोप्लाझम सुद्धा आपण याच्यामध्ये दाखवू. दिस इज एक्झोप्लाझम. ठीक आहे. दिस इज एक्झोप्लाझम. आणि एक्झोप्लाझमचा जो कव्हरिंग दिसतंय तुम्हाला हे जे डेंड्राइट्सचं कव्हरिंग दिसतंय सॉरी डेंड्राइट्स म्हणतो एक्स्ट्रीमली सॉरी एक्झॉनचं जे कव्हर दिसतंय तुम्हाला तर त्या कव्हरला तुम्ही काय म्हणणार एक्झोलेमा. ते सगळे नाव आपण नंतर एकत्रितरित्या देऊ जेणेकरून परत रिपिटेशन होईल आणि तुम्हाला त्याचा सिक्वेन्सही कळेल. आता काय बोललो आपण? दिस इज एक्झॉन. एक्झॉन मध्ये प्रेझेंट असणारा एक्झोप्लाझम त्याच्यावरती जे इंटरप्टेड स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत त्याला म्हटलो आपण मायलिन शीथ. आणि मायलिन शीथ कुणी तयार केली तर शॉन सेल्सने तयार केली. तर शॉन सेल्सने तयार केल्यानंतर करतोय म्हणजे शॉन सेल सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार. क्लिअर? त्याच्यावरती आपण स्ट्रक्चर काढून घेऊ. शॉन सेल्स याला आपण ग्रीन कलर मध्ये घेऊ. ठीक आहे. जसं आपण बोललो की मायलिन शीथ हे जे स्ट्रक्चर असेल तर मायलिन शीथ कसं आहे? हे इंटरप्टेड स्ट्रक्चर आहे. कंटिन्युअस आहे का? नो, इट इज नॉट कंटिन्युअस. पण त्याच्या वरती ज्या शॉन सेल्स प्रेझेंट आहेत दीज आर कंटिन्युअस वन. त्यांना कुठे इंटरप्शन्स नसतात. त्या कंटिन्युअसली प्रेझेंट असतील. खाली इथे काढू आपण. दीज आर शॉन सेल्स. आणि शॉन सेलचा काही एक लेअर नसतो हे लक्षात घ्यायचं आहे. शॉन सेल इज अ मल्टी लेअर स्ट्रक्चर. भरपूर सारे लेअर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. एकामध्ये आपण काढूनही घेऊ. सपोज दिस इज अनदर लेअर. दिस वन इज अगेन and again a layer of Schwann cell. तर मल्टी लेअर स्ट्रक्चर म्हणतो आपण याला. तर या शॉन सेलचा आउटर मोस्ट लेअर जो असेल त्याला आपण म्हणणार न्यूरिलेमा. काय म्हणणार? न्यूरिलेमा. ठीक. आणि शॉन सेल मध्ये एक स्ट्रक्चर अजून प्रेझेंट असेल की जे त्याला कंट्रोल करणार. वेल कलर आता मी ग्रीन घेतो इथे. आणि दॅट स्ट्रक्चर इज युअर शॉन सेल न्यूक्लियस. इथे मी शॉन सेल न्यूक्लियस काढतोय. ठीक आहे. दिस इज शॉन सेल न्यूक्लियस. इथपर्यंत आता आपल्याला क्लिअर झालंय. समजतंय? आता पुढच्या पार्ट मध्ये आपण आल्यानंतर हे बघू की एंड पार्टला आपण काय म्हणतो तर काय म्हणणार आपण याला म्हणतो आपण टेलोडेंड्राइट्स. काय म्हणणार? टेलोडेंड्राइट्स. टेलोडेंड्राइट्स. एक्झॉनचा एंड पार्ट इज कॉल्ड ॲज टेलोडेंड्राइट्स. आणि टेलोडेंड्राइट्सच्या वरती जे व्हेसिक्युलर किंवा नॉब लाईक स्ट्रक्चर्स तुम्हाला प्रेझेंट दिसतात किंवा सॉलन स्ट्रक्चर्स प्रेझेंट दिसतात तर त्या सॉलन स्ट्रक्चरला म्हणायचे तुम्ही सिनॅप्टिक नॉब. वेल इट इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक नॉब. आता काय करूत आपण ह्या एका सिनॅप्टिक नॉबला थोडंसं मोठं करू. ठीक आहे ना. सो दॅट वी कॅन मेन्शन अनदर स्ट्रक्चर प्रेझेंट इन इट. हे मी काढलंय आता सिनॅप्टिक नॉब. त्याला नॉमेनक्लेचर करून देऊ. तर या सिनॅप्टिक नॉब मध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ सम व्हेसिकल्स. देर इज प्रेझेन्स ऑफ सम व्हेसिकल्स. त्याच्यामध्ये व्हेसिकल्स प्रेझेंट असतील आणि त्या व्हेसिकलला आपण म्हणणार सिनॅप्टिक व्हेसिकल्स. काय म्हणतो आपण? सिनॅप्टिक व्हेसिकल्स. अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ सिनॅप्टिक व्हेसिकल? इट स्टोअर्स न्यूरोट्रान्समीटर. स्टोअर्स न्यूरोट्रान्समीटर अँड दॅट न्यूरोट्रान्समीटर इज ACH.
आता न्यूरो ट्रान्समीटर हा काही एकच नसेल, काही इनहिबिटरी असतील, काही काही इनहिबिटरी असतील आणि काही एक्साइटेटरी असतील. जसं की ग्लायसिन घ्या, ठीक आहे, गाबा घ्या, दीज आर इनहिबिटरी न्यूरो ट्रान्समीटर. आणि एसीएस सारखा जो न्यूरो ट्रान्समीटर असेल तो कसा असणार, एक्साइटेटरी. आपण ते बघू. तर ह्या सिनॅप्टिक व्हेसिकल मध्ये काय प्रेझेंट असणार, स्टोरेज कोणाचं असणार, तर ऍसिटिल कोलिनचं स्टोरेज असणार. ठीक आहे. अजून या टेलोडेंड्रिया पार्ट मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ, काय प्रेझेंट असणार, न्यूमरस क्वांटिटी ऑफ मायटोकॉन्ड्रिया इज प्रेझेंट देअर. मायटोकॉन्ड्रियाची संख्या जास्त असणार आणि मायटोकॉन्ड्रिया जास्त असल्यामुळे तिथे एनर्जी प्रोडक्शन जास्त असल्यामुळे दिस टेलोडेंड्राइट पार्ट हेल्प्स इन सिंथेसिस ऑफ एसीएच. मग एसीएच चं सिंथेसिस आणि स्टोरेज कुठे झाले, तर टेलोडेंड्रिया मध्ये झालं. नो डाऊट याच्यामध्ये प्रेझेंट असणारे स्ट्रक्चर सुद्धा, एक्झॉन मध्ये प्रेझेंट असणारे स्ट्रक्चर सुद्धा न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यामध्ये मदत करतील, पण जास्त क्वांटिटीमध्ये मायटोकॉन्ड्रिया इथे प्रेझेंट आहे टेलोडेंड्राइट्स मध्ये, म्हणून इथे ती प्रोसेस होणार. ठीक आहे. मग हेच कशासाठी मदत करतात, टू सिंथेसाइज एसीएच, टू सिंथेसाइज एसीएच. आणि कुणाच्या मदतीने करतील, ऑब्व्हियसली तिथे कुठला तरी एन्झाईम असणार. तर दॅट एन्झाईम इज ऍसिटिल कोलिन ट्रान्सफरेज. इथेच लिहितोय मी ऍसिटिल कोलिन, हे शॉर्ट मध्ये दिले मी एसीएच, ऍसिटिल कोलिन, आणि एन्झाईम इज ट्रान्सफरेज. या एन्झाईमच्या मदतीने आता टेलोडेंड्राइट्स मध्ये न्यूरोट्रान्समीटरचं सिंथेसिस होणार, जे की कुठे स्टोअर झाले, सिनॅप्टिक व्हेसिकल्स मध्ये झाले. क्लिअर अप टू दिस. वन मोर स्ट्रक्चर विच इज फायबर लाईक स्ट्रक्चर. याला वेल ह्या कलर मध्ये घेऊ आपण, पिंक मध्ये. तर दिस फायबर लाईक स्ट्रक्चर्स आर ऑल्सो प्रेझेंट इन एक्झॉन, and these fiber like structures are called as neurofibrils. तेही लिहू आपण. तर त्या आतमध्ये जे फायबर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे त्याला काय म्हणू आपण, न्यूरोफायब्रिल्स. त्यांचं फंक्शन काय असणार, न्यूरोफायब्रिलचं फंक्शन असेल इंटरनल कंडक्शन ऑफ इम्पल्स. हा जो एक्झॉन आहे, ठीक आहे ना, तर या एक्झॉन मध्ये जे इंटरनल कंडक्शन होणार इम्पल्सचं, तर त्याच्यामध्ये न्यूरोफायब्रिल्स हेल्प करतील. ठीक. तर हे झाले वेगवेगळे पार्ट्स ऑफ युअर न्यूरॉन. आता आपण त्याचं नॉमेनक्लेचर करू. ठीक आहे ना. तर आपण लिहिलं की दिस इज एक्झॉन, इथे लिहितो मी दिस इज एक्झॉन. एक्झॉनचा जो वरती पार्ट असेल त्याचं कव्हरिंग असेल त्याला काय म्हणतो आपण, एक्झोलेमा. एक्झोलेमा. वेल, आणि आतमध्ये जे स्ट्रक्चर प्रेझेंट असेल, मी येलो कलर मध्ये दाखवलं होतं, त्याला म्हणणार आपण एक्झोप्लाझम. म्हणजे एक्झोप्लाझम त्याच्यावरती एक्झोलेमा, हे एक स्ट्रक्चर झालं. आता इकडे नॉमेनक्लेचर करतोय मी. हे जे मधलं स्ट्रक्चर दाखवलंय आपण, व्हाईट स्ट्रक्चर, हे व्हाईट कलरचं असणार आणि त्या व्हाईट कलरच्या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणणार मायलिन शीथ. मायलिन शीथ कोणी तयार केली आहे, मग इट इज मेड अप ऑफ युअर शॉन सेल्स आणि विच इज इन्सुलेटिंग स्ट्रक्चर. मायलिन शीथचं फंक्शन जर बोलायचं झालं तर मायलिन शीथच्या फंक्शन मध्ये काय येणार, की ते इन्सुलेटर म्हणून काम करतील अँड दे डू नॉट अलाउ द एंट्री ऑर एक्झिट ऑफ आयन्स. मायलिन शीथ इन्सुलेटर म्हणून काम करतो आणि एक्झिट अँड एंट्री ऑफ आयन, एक्झिट अँड एंट्री ऑफ आयन्स इज इनहिबिटेड. तो आयन्सला आत बाहेर येऊ देत नाही. आणि कशाने बनलेला आहे, फॉस्फोलिपिड और स्पिंगोमायलिन. कशाने बनला आहे, फॉस्फोलिपिड. लक्षात ठेवायचं आहे. अँड दॅट इज वाय इट अपियर्स व्हाईट इन कलर. ठीक आहे. आता ही मायलिन शीथ झाली आणि त्याच्या वरती जे स्ट्रक्चर आपण दाखवलं होतं, तर हे स्ट्रक्चर कुणाचं होतं, शॉन सेल्स. याला म्हटलो आपण शॉन सेल्स. आणि शॉन सेल्स मध्ये ग्रीन कलर स्ट्रक्चर जे होतं दिस वन, तर त्याला म्हटले तुम्ही शॉन, शॉर्ट मध्ये लिहितो मी शॉन सेल न्यूक्लियस. वेल, आता जे आउटर मोस्ट कव्हरिंग जे होतं तुमच्या कुणाचं, या शॉन सेल्सचं, तर त्याला आपण म्हटलो तो न्यूरिलेमा. हे नाव आपण देऊन देऊ, दिस इज न्यूरिलेमा. न्यूरिलेमा कशाने बनलेला आहे, मग शॉन सेलने बनलेला आहे. मग न्यूरिलेमा म्हणा किंवा शॉन सेल म्हणा, वन अँड सेम थिंग. क्लिअर. ठीक आहे. तर या पार्ट मध्ये अजून काही आपण स्किप करतोय का, नो. आतमध्ये घेतला एक्झोप्लाझम, नंतर एक्झॉन, त्याच्यावर आय मीन एक्झोलेमा, त्याच्यानंतर मायलिन शीथ, तुमचा शॉन सेल्स, न्यूरिलेमा, शॉन सेल न्यूक्लियस, टिग्रॉइड बॉडी, निसल्स ग्रॅन्युल्स, न्यूक्लियस, dendrites, टेलोडेंड्राइट्स, synaptic knob, synaptic vesicle, all these are the structures of your neuron. Clear? Well, this is the in detail structure of your neuron. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही जी एक्झॉनची डायमीटर असेल, इथे लिहूत आपण, डायमीटर ऑफ एक्झॉन इज युनिफॉर्म.
डायमीटर ऑफ एक्झॉन इज युनिफॉर्म, ती बदलत नाही. आणि थिकनेस संबंधी जर बोलायचं झालं एक्झॉनच्या, तर जशी जशी थिकनेस, जास्त थिकनेसचा जर एक्झॉन असेल तर त्याच्यामधून नर्व कंडक्शन इज फास्टर. थिक एक्झॉन कॅरीज इम्पल्सेस फास्टर, फास्टर कंडक्शन ऑफ इम्पल्स त्याच्यामधून होणार. आणि जर ते थिन असतील, त्याचे डायमीटर जर थिन, थिक म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणू, डायमीटर, त्यांची जर डायमीटर लेस असेल, कमी असेल, इफ लेस डायमीटर ऑफ एक्झॉन इज देअर, इट विल कंडक्ट impulses slowly, conducts impulses slowly, conducts impulses slowly. ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि आपण सांगितलंय की आतमध्ये जे न्यूरोफायब्रिल्स प्रेझेंट असतील, हे पिंक कलर मध्ये दाखवले होते मी, इकडे दाखवतोय आता याला. याला तुम्ही काय म्हटले, न्यूरोफायब्रिल्स. तर न्यूरोफायब्रिल्सचं काम काय सांगितलं आपण, इंटरनल कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. ठीक आहे. वेल, सो दीज ऑल स्ट्रक्चर परफॉर्म डिफरंट फंक्शन्स, आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. बरं, आता आपण नेक्स्ट पार्ट कडे जाऊ. नेक्स्ट पार्ट मध्ये हे ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे, तरी सुद्धा इन ब्रीफ आपण त्याला बघू. हे डेंड्रॉन. डेंड्रॉन काय सांगितलं, दिस इज अ स्मॉल प्रोसेस. ओके. देन त्याच्या फाईन ब्रांचेस असतील, त्याला म्हटलं आपण डेंड्राइट्स, जे की आपण बघितलं. आणि त्या डेंड्राइट्स मध्ये रिसेप्टर सुद्धा प्रेझेंट असतात, तेही आपण बघितलं. परत मी मेन्शन करतो, रिसेप्टर्स प्रेझेंट, म्हणून ते सेन्सरी स्ट्रक्चर म्हणून काम करतात टू रिसीव्ह स्टिम्युलस. नंतर हे रिसेप्टरचं काम झालंय. आणि सेंट्रिपिटल कंडक्शन ऑफ इम्पल्स. सेंट्रिपिटल कंडक्शन म्हणजे काय, डेंड्राइट्स काय करतात की ते सेल बॉडीकडे पूर्ण इम्पल्सेस कॅरी करतात, म्हणून त्याला म्हणतो आपण सेंट्रिपिटल फॅशन. वेल, हे झालं डेंड्रॉन बद्दल. नंतर एक्झॉन, त्याचे सर्व पॉइंट्स आपण बघितलेले आहेत. ठीक आहे ना. तर आपण पुढे जाऊ. सम डिफरन्सेस इन बिटवीन एक्झॉन अँड डेंड्रॉन. डिफरन्सेस मध्ये काय बघू आपण, डेंड्रॉन कशी प्रोसेस असणार, ऑब्विसली शॉर्ट असणार. ठीक आहे ना. सो इट इज इकडे इट इज शॉर्ट प्रोसेस अँड एक्झॉन इज अ लॉंग प्रोसेस. वेल, निसल्स ग्रॅन्युल बद्दल जर आपण बोललो, तर डेंड्रॉन मध्ये निसल्स ग्रॅन्युल्स आर प्रेझेंट आणि निसल्स ग्रॅन्युल आर ऍबसेंट इन युअर एक्झॉन. कुठे लिहिलं मी, इथे. हे सुद्धा आपण डिस्कस केलंय. नंतर इट इज ऑलवेज सिंगल. एक्झॉन हा एकटाच असणार, पण हे एक किंवा त्याच्यापेक्षा अधिक असू शकतील. कोण, डेंड्रॉन्स. ठीक आहे. नर्व इम्पल्स ट्रॅव्हल्स अवे फ्रॉम द सेल बॉडी. सेल बॉडीच्या नंतरचं स्ट्रक्चर कोणतं येतं, एक्झॉन. तर एक्झॉन काय करणार की नर्व इम्पल्स हा सेल बॉडी कडून अवे म्हणजे दूर घेऊन जाणार. कुणाकडे घेऊन जाईल, डेंड्राइट्स ऑफ नेक्स्ट न्यूरॉन. आणि हा काय करणार, इन सेंट्रिपिटल मॅनर, म्हणजे इट विल कॅरी टुवर्ड्स सेल बॉडी. हु दिस डेंड्रॉन विल कॅरी द इम्पल्स टू द सेल बॉडी. सो दीज आर सम बेसिक डिफरन्सेस बिटवीन एक्झॉन अँड डेंड्रॉन. ठीक आहे. आपण पुढे जाऊ. नेक्स्ट तर मायलिनोजेनेसिस. आपण वारंवार बोलतोय की मायलिन शीथ ही श्वान सेल्स तयार करतात, पण आपण हेही सांगितलं की श्वान सेल्स या पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये मायलिन शीथचं फॉर्मेशन करतील, आणि सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये ऑलिगोडेंड्रोसाइट्स या नॉन एक्साइटेबल सेल्स मायलिनोजेनेसिस करतील, म्हणजे मायलिन शीथचं फॉर्मेशन करतील. वेल, तर मायलिनोजेनेसिस म्हणजे हे फॅटी कव्हरिंग असणार, विच इज अ इन्सुलेटिंग मटेरियल. आणि आपण तेही सांगितलं की हे रबर किंवा प्लास्टिक सारखं काम करणार, म्हणजेच नॉन लिकी लेअर, की जो आयनचं ट्रान्सपोर्ट आतमध्ये बाहेर होऊ देणार नाही. ठीक आहे. पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये मायलिनोजेनेसिस कसं होत आहे, कसं होणार, सी हियर. आपण सांगितलं की एक्झॉन इज कवर्ड बाय लेअर ऑफ फॉस्फोलिपिड ऑफ स्फिंगोमायलिन. आपण याचा उल्लेख अगोदर केलाय, मेन्शन केलाय याला, विच इज कॉल्ड मेडुला ऑर मायलिन शीथ. मायलिन शीथचं दुसरं नाव मेडुला असू शकेल, म्हणून त्याला जर एखाद्या एक्झॉन भोवती जर मायलिन शीथ असेल, तशा न्यूरॉनला आपण मायलिनेटेड न्यूरॉन म्हणू किंवा मेडुलेटेड न्यूरॉन सुद्धा म्हणू शकतो. वाय, बिकॉज मायलिन शीथ इज ऑल्सो टर्म्ड एज medulla. Well, medulla is covered by thin cell membrane which is called as neurilemma. हे आपण बघितलं. नंतर in peripheral nerves, myelinogenesis begins with the deposition of myelin sheath in the concentric layer around the axon. Concentric layer around the axon म्हणजेच पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये जे न्यूरॉन्स असतील त्याच्या भोवती मायलिन शीथ तर तयार होईल, पण त्या श्वान सेल्सचा मॅनर कसा असणार, अरेंज होण्याचा कन्सेंट्रिक, हॅव्हिंग कॉमन सेंटर. म्हणजे त्याची डायग्राम आपण बघू इन शॉर्ट.
सपोज दिस इज एक्झॉन, हा एक्झॉन असेल, ठीक आहे ना. तर या एक्झॉन भोवती कन्सेंट्रिक मॅनरने मायलिन शीथ फॉर्म करणार कोण, शॉन सेल्स. तर शॉन सेल्स कशा अरेंज असतील इथे, दिस वे, ठीक आहे, कन्सेंट्रिक मॅनर. म्हणजे यात तुम्ही बघू शकता की जो एक्झॉन आहे तर एक्झॉन पासेस थ्रू दिस शॉन सेल, आरपार त्याच्यामधून पास होतोय. तर हे कन्सेंट्रिक अरेंजमेंट असणार मायलिन शीथची कोणाभोवती. See here in the peripheral nerves, myelinogenesis begins with the deposition of myelin sheath in concentric layer around the axon by Schwann cells. ही अशी अरेंजमेंट असेल. समजते इथपर्यंत. वेल, नेक्स्ट, myelin sheath is discontinuous around the axon. One point I forgot to explain in the structure of neuron. आपण इतकंच बोललो की डिस्कंटिन्युअस मेम्ब्रेन असतो मायलिन शीथ म्हणजे, आणि त्याच्यामध्ये डिस्कंटिन्युटी जी असते तर ती डिस्कंटिन्युटी म्हणजेच नोड्स ऑफ रेनवियर. ठीक आहे ना. तर ग्रीन कलर मध्ये आपण याला दाखवू, ग्रीन नको, ठीक आहे. हे इथे डिस्कंटिन्यू, इथे डिस्कंटिन्यू होत आहे स्ट्रक्चर मायलिन शीथचं. तर या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हटले होते, नोड्स ऑफ रेनवियर. आणि या नोड्स ऑफ रेनवियरचा उपयोग कुठे होणार, तर इट विल हेल्प इन सॅल्टेटरी कंडक्शन. सॅल्टेटरी कंडक्शन म्हणजे काय, जम्पिंग मुवमेंट ऑफ इम्पल्स. म्हणजे एका नोड ऑफ रेनवियर कडून दुसऱ्या नोड ऑफ रेनवियर कडे तो इम्पल्स ट्रान्समिट होईल. तर जी डिस्कंटिन्युटी मायलिन शीथने तयार केली आहे तर त्या डिस्कंटिन्युअस पोर्शनला, इंटरप्टेड पोर्शनला तुम्ही काय म्हटले, नोड्स ऑफ रेनवियर. क्लिअर. चला पुढे. वेल, हे झालं पेरिफेरल नर्वस सिस्टम मधलं मायलिनोजेनेसिस. क्लिअर टू ऑल, कन्सेंट्रिक अरेंजमेंट ऑफ मायलिन शीथ प्रोड्यूस्ड बाय शॉन सेल्स. ठीक आहे. अँड यू डू नॉट अलाउ लिकेज ऑफ आयन्स. सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये बघा, सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये न्यूरिलेमा किंवा शॉन सेल्स आर नॉट प्रेझेंट. या सेल्स याच्यामध्ये प्रेझेंट नसतात. क्लिअर आहे. मग हे मायलिन शीथचं फॉर्मेशन सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये कोण करणार, तर इट इज डन बाय, कुठे लिहिलं होतं मी ते, ऑलिगोडेंड्रोसाइट्स. इट इज असाइन टू ऑलिगोडेंड्रोसाइट्स. तर ऑलिगोडेंड्रोसाइट काम करतात हे आपण ऑलरेडी मेन्शन केलं आहे. न्यूरॉन इन विच मायलिन शीथ इज प्रेझेंट त्याला म्हणणार तुम्ही मायलिनेटेड न्यूरॉन किंवा मेड्युलेटेड न्यूरॉन. आणि अशी न्यूरॉन्स की ज्यांच्यामध्ये मायलिन शीथ ही ऍबसेंट आहे त्याला काय म्हणणार, नॉन मायलिनेटेड किंवा नॉन मेड्युलेटेड न्यूरॉन. आता हे जे मायलिनेटेड न्यूरॉन असतात तर हे कुठे प्रेझेंट आहे, नॉर्मली क्रेनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स. म्हणजे तुमच्या ब्रेनमध्ये आणि स्पायनल कॉर्डमध्ये दोन ठिकाणी जे न्यूरॉन प्रेझेंट असतील तर जास्त क्वांटिटीमध्ये मायलिनेटेड न्यूरॉन्स वुड बी प्रेझेंट देअर. ठीक आहे. आणि नॉन मायलिनेटेड न्यूरॉन वुड बी प्रेझेंट इन युअर ऑटोनॉमस नर्वस सिस्टम अँड युअर सोमॅटिक न्यूरॉन नर्व्स. सोमॅटिक नर्व्स आणि इथे बघा, myelinated nerve fibers are found in spinal and cranial nerves, and these unmyelinated or non-myelinated nerve fibers are found in autonomous and somatic neural system. म्हणजे ती व्हिसरल ऑर्गन्स मध्ये किंवा अवे फ्रॉम सेंटर, म्हणजे अवे फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टम जे काही न्यूरॉन्स प्रेझेंट असतील तर त्यांच्यामध्ये कोणते प्रेझेंट असतात, नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स विल बी प्रेझेंट. क्लिअर अप टू दिस. ठीक आहे. तर हे झालं आपण काय बघितलंय, मायलिनोजेनेसिस बघितलंय, जे की पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये कन्सेंट्रिक अरेंजमेंट होणार आणि शॉन सेल्स करतील, आणि सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये ऑलिगोडेंड्रोसाइट्स त्याचं फॉर्मेशन करतील. त्याचे दोन टाइप्स, मायलिनेटेड न्यूरॉन्स, नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स. मायलिनेटेड न्यूरॉन्स हे क्रेनियल आणि स्पायनल नर्व्स मध्ये प्रेझेंट असतील, आणि नॉन मायलिनेटेड न्यूरॉन्स विल बी प्रेझेंट इन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम अँड सोमॅटिक न्यूरल सिस्टम. क्लिअर. चलो आता आपण बघू टाइप्स ऑफ न्यूरॉन्स. न्यूरॉन्सचे टाइप्स किती, वेल याला ठीक आहे असू द्या. तर डिपेंडिंग ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ डेंड्रॉन ऑर अँड एक्झॉन, म्हणजे न्यूरॉइड्स कसे प्रेझेंट आहेत. न्यूरॉइड्स म्हणजेच काय, त्याच्या प्रोसेसेस, आणि प्रोसेस म्हणजेच कोण, डेंड्रॉन आणि एक्झॉन. तर डेंड्रॉन प्रेझेंट आहे का, एक्झॉन प्रेझेंट आहे की दोन्ही प्रेझेंट आहेत, याच्यावरून आपण त्यांचे 5 टाइप मध्ये त्याला डिवाइड करू शकतो. राईट. तर ते 5 टाइप कुठले, पहिला युनिपोलार. युनिपोलारचा अर्थ काय झाला, त्याच्यामध्ये एक सेल बॉडी प्रेझेंट असेल आणि एकच प्रोसेस प्रेझेंट असेल. क्लिअर आहे. इथे तुम्ही बघू शकता युनिपोलार मध्ये सेल बॉडी आहे आणि एक प्रोसेस. तरी शॉर्ट मध्ये आपण इथे काढू, सपोज दिस इज सेल बॉडी आणि त्याच्यापासून निघणारी एक प्रोसेस, इतकं स्ट्रक्चर याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर असा जो न्यूरॉन असेल त्याला म्हणणार तुम्ही युनिपोलार, एकच प्रोसेस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे अपार्ट फ्रॉम सेल बॉडी. तर हे कुठे प्रेझेंट असतात, तर नर्वस सिस्टम ऑफ एम्ब्रायो. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या वेळी जेव्हा नर्वस सिस्टम डेव्हलप व्हायला लागते
तर त्यावेळी नॉर्मली युनिपोलर न्यूरॉन त्या स्टेजमध्ये आपल्याला सापडतात. तर हा झाला युनिपोलर न्यूरॉन फर्स्ट टाईप. सेकंड टाईप इज बायपोलर. बायपोलर म्हणजे काय, ज्याला दोन प्रोसेसेस असतील. हिअर यू कॅन सी सेल बॉडी इथे सेंटरला दिसते तुम्हाला. वेल, इथे सेल बॉडी दिसते आणि याच्यापासून हा एक्झॉन निघालाय आणि डेंड्राइट सुद्धा प्रेझेंट आहे. म्हणजे दोन जर प्रोसेस प्रेझेंट असतील तर त्या न्यूरॉनला तुम्ही म्हणणार बायपोलर न्यूरॉन. आणि हे कुठे सापडणार तुम्हाला, तर यू विल फाइंड इट इन ऑल्फॅक्टरी एपिथेलियम. ऑल्फॅक्टरी एपिथेलियम अँड रेटिना. ऑल्फॅक्टरी एपिथेलियम म्हणजे तुमच्या नोज मध्ये, ठीक आहे ना, नोज मध्ये सापडणार ऑल्फॅक्टरी एपिथेलियम मध्ये. आणि सेकंडली तुमचे रेटिना मध्ये प्रेझेंट असणारे रॉड्स अँड कोन्स, त्यांच्यामध्ये सुद्धा हा सापडणार, किंवा बायपोलर न्यूरॉन्स ऑफ रेटिना. ठीक आहे, इथे तुम्हाला सापडणार आहे बायपोलर न्यूरॉन्स. थर्ड टाइप इज मल्टीपोलर, जो की ऑलरेडी वी हॅव एक्सप्लेन, आपण जो अगोदर एक्सप्लेन केलाय तो कुठला होता, मल्टीपोलर न्यूरॉन. तर याची क्वांटिटी कुठे असणार, कुठे प्रेझेंट असणार, तर दीज आर मोस्ट न्यूमरस इन द व्हर्टिब्रेट्स. व्हर्टिब्रेट्सचे मोस्ट न्यूरॉन्स हे कशाने बनलेले आहेत, कोणत्या टाईपचे असतील, तर दीज आर मल्टीपोलर टाईप. समजतंय. वेल, आणि हे सगळ्यात जास्त क्वांटिटीत कुठे सापडतात, तर सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये सापडतात, कारण तिथे पूर्ण इंटरप्रिटेशन अनालिसिस ऑफ इम्पल्सेस त्यांना करावं लागतं. दॅट इज वाय, राईट. नेक्स्ट इज युअर अपोलर न्यूरॉन. नावामध्येच आहे, ए मीन्स नो, एपोलर. तिथे कुठलाही प्रोसेस प्रेझेंट नाही, ओनली सेल बॉडी विल बी प्रेझेंट लाईक दिस. फक्त अशी सेल बॉडी प्रेझेंट असेल, त्याच्यापासून कुठली प्रोसेस निघणार नाही. तर अपोलर न्यूरॉन तुम्हाला कुठे सापडतात, तर इट इज फाउंड इन हायड्रा अँड अमॅक्राइन सेल्स ऑफ रेटिना. रेटिनामध्ये अमॅक्राइन सेल्स ज्या प्रेझेंट असतात तिथे, आणि हायड्रामध्ये, तसे आपण बोललो होतो की हायड्रामध्ये देयर इज अ नेटवर्क ऑफ नर्व्स. ठीक आहे ना. तर हा झाला तुमचा फोर्थ टाइप, नॉन पोलर न्यूरॉन किंवा अपोलर न्यूरॉन. अँड लास्ट वन इज सुडोपोलर. सुडो नेम इट सेल्फ इंडिकेट इट इज अ फॉल्स टाइप ऑफ न्यूरॉन. इट सिम्स लाईक दॅट. म्हणजेच इथे बघा तुम्ही, दिस इज सेल बॉडी, ठीक आहे ना, ही सेल बॉडी, आणि याच्यापासून आता तुम्हाला प्रोसेसेस सारखं स्ट्रक्चर दिसतंय, बट दीज आर नॉट प्रोसेसेस. तर त्याला सुडो युनिपोलर म्हणणार. सेल बॉडीच प्रेझेंट असेल फक्त. तर हा जो टाइप असेल तो त्याला म्हणू आपण सुडो युनिपोलर. अँड दिस सुडो युनिपोलर न्यूरॉन विल बी फाउंड इन द डॉर्सल रूट गँग्लिया ऑफ स्पायनल कॉर्ड. डॉर्सल रूट गँग्लिया ऑफ स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डच्या टीएस मध्ये ते सुद्धा आपल्याला क्लिअर होईल की डॉर्सल हॉर्न्स जे प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये हे जे न्यूरॉन्स प्रेझेंट असतील तर त्याला म्हणतो आपण डॉर्सल रूट गँग्लिया. आता गँग्लिया म्हणजे काय, गँग्लिया म्हणजे न्यूरॉन्स आउटसाइड द सेंट्रल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टमच्या बाहेर जे न्यूरॉन्स असतील, मेनली जिथे की तुमचे सायटॉन्स गॅदर होतील, एकत्रित येतील, तशा न्यूरॉन्सला तुम्ही काय म्हणणार, गँग्लिया म्हणणार. ठीक आहे. वेल, तर हे झालं तुमच्या गँग्लियाबद्दल. वेल, आता आपण नेक्स्ट टाइप ऑफ न्यूरॉन बघू, विच इज बेस्ड ऑन द फंक्शन ऑफ न्यूरॉन. तो न्यूरॉन कुठल्या प्रकारचं फंक्शन करतोय, तर त्यामध्ये आपल्याला तीन टाइप्स मिळतील. वन इज सेन्सरी न्यूरॉन, और विच इज ऑल्सो कॉल्ड एज एफरंट न्यूरॉन. त्यालाच आपण एफरंट न्यूरॉन म्हणू शकतो. आणि यांचं फंक्शन काय असणार की विच कॅरीज सेन्स और स्टिम्युलस और इम्पल्स फ्रॉम सेन्सरी ऑर्गन टू द सेंट्रल नर्वस सिस्टम. ठीक आहे. म्हणजे असे न्यूरॉन्स की जे तुमच्या ऑर्गन्स कडून हे इम्पिटस किंवा इम्पल्स घेऊन सेंट्रल नर्वस सिस्टम पर्यंत पोहोचवणार, अशा न्यूरॉन्सला तुम्ही म्हणणार सेन्सरी न्यूरॉन्स. वेल, सेकंड टाइप इज युअर, याला आपण फर्स्ट जाऊ द्या. दिस सेकंड टाइप इज युअर मोटर न्यूरॉन, और इट विच इज ऑल्सो कॉल्ड एज इफरंट न्यूरॉन. सेन्सरीला आपण ऍफरंट म्हटलोय आणि मोटर न्यूरॉनला आपण इफरंट न्यूरॉन म्हणू. आता काय होणार, सेन्सरी न्यूरॉननी मेसेज हा सेंट्रल नर्वस सिस्टम पर्यंत कॅरी केलाय, आणि कॅरी केल्यानंतर तिथे एक अप्रोप्रिएट ऍक्शन, अनालिसिस, इंटरप्रिटेशन झाल्यानंतर एक रेग्युलेटिंग रिस्पॉन्स नीड टू बी शोन बाय द ऑर्गन ऑर बॉडी. मग तो पर्टिक्युलर इफेक्ट दाखवण्यासाठी आता सेंट्रल नर्वस सिस्टम कडून इफेक्टर ऑर्गन कडे तो मेसेज सेंड केला जाणार. तर इफेक्टर ऑर्गन नॉर्मली एक्सटर्नल स्टिम्युलस जर असेल, एक्सटर्नल स्टिम्युलस, तर एक्सटर्नल स्टिम्युलस असते वेळी युअर इफेक्टर ऑर्गन इज गोइंग टू बी मसल्स. जेव्हा एक्सटर्नल, समजा मला इथे पिन टोचली आहे, म्हणजे सेन्सरी न्यूरॉननी मेसेज घेऊन गेलेत, तिथे काहीतरी त्याची ऍक्शन झाली आणि आता रेग्युलेटरी रिस्पॉन्स पाठवलाय, तर मला हात बाजूला करायचा आहे. मला हात बाजूला करायचा, व्हॉट डज दॅट मीन की इफेक्ट त्याचा शो करायचा आहे. तर इफेक्टर ऑर्गन हा ज्या ठिकाणी मला पिन पिंच झाली तो पार्ट नसणार, बट दॅट पार्ट विल बी युअर मसल. म्हणजे मी असा वरती केला म्हणजे दिस मसल्स वुड परफॉर्म द फंक्शन ऑफ
or those muscles will show the effect. मग हे झाले तुमचे मोटर न्यूरॉन्स की जे सेंट्रल नर्वस सिस्टम कडून इफेक्टर ऑर्गन कडे जाणार. आणि जर इंटरनल स्टिम्युलस असेल, इंटरनल स्टिम्युलस, तर त्यावेळी जो इफेक्टर ऑर्गन असेल तर इफेक्टर ऑर्गन विल बी युअर ग्लँड्स. ठीक आहे ना. तर हे झाले तुमचे मोटर न्यूरॉन्स डिपेंडिंग ऑन फंक्शन. अँड थर्ड इज इंटर न्यूरॉन्स ऑर इंटरकनेक्टिंग न्यूरॉन्स. म्हणजे दोन न्यूरॉन्सच्या मध्ये, फॉर एक्झाम्पल मी एक रफ स्ट्रक्चर याचा काढतोय, याला आपण एक न्यूरॉन म्हणू, त्याचा हा एक्झॉन, त्याचे हे डेंड्रॉन्स, हा समोरचा न्यूरॉन, ही त्याची सेल बॉडी, त्याचा एक्झॉन आणि त्याचे हे डेंड्रॉन्स. असं सपोज आपण न्यूरॉनचं स्ट्रक्चर इथे रफ दाखवलंय, तर ही सेल बॉडी. ठीक आहे. तर जेव्हा हा न्यूरॉन मेसेज समोर घेऊन येणार, ठीक आहे, तर याला सपोज तुम्ही म्हणा सेन्सरी न्यूरॉन आणि याला म्हणा मोटर न्यूरॉन. तर या दोन सेन्सरी आणि मोटर न्यूरॉनला कनेक्ट करणारा जो न्यूरॉन असेल तर त्याला तुम्ही म्हणणार इंटर न्यूरॉन और इंटरकनेक्टिंग न्यूरॉन. दिस इज हाऊ अकॉर्डिंग टू देअर फंक्शन neurons can be divided into sensory neurons or afferent neurons, then your motor neurons or efferent neurons, and third interconnecting or interneurons which connects sensory and motor neurons. Right? Okay. Thank you.